और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण पश्चिमेतील काळा तलावात मंगळवारी एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। या तरुणीने आत्महत्या केली की तिला तलावात ढकलून हत्या केली हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत। या घटनेमुळे तलाव परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। याविषयी महापौर हर्षाली चौधरी आणि मनसे नगरसेवक गणेश लांडगे यांनी संताप व्यक्त केलाय। ही तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी दिली होती। या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला। मात्र मंगळवारी सायंकाळी 4च्या सुमारास मृतदेह काळा तलावात आढळून आला। तिचा मृतदेह तलावातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला असून या तरुणीने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय प्रथमदर्शींनी व्यक्त केला जात असला तरी तिला कोणी ढकलून दिलं का, त्यामुळे तिचा तलावात बुडून मृत्यू झाला, या बाजूनेही बाजारपेठ पोलिसांनी तपास सुरू केलाय। ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या तलावाचा विकास स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात आलाय। या तलावाच्या विकासासाठी 19 कोटी रुपये खर्च करण्यात आले। या तलाव परिसरात 32 सीसीटीव्ही बसवण्यात आले। सायंकाळी तरुणीचा मृतदेह तलावात मिळून आल्यानं नक्की घटना कशी घडली हे सीसीटीव्हीत पाहता येईल यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले। तेव्हा तलाव परिसरातील 32 सीसीटीव्ही बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या प्रकरणी मनसे नगरसेवक गणेश लांडगे आणि विभाग प्रमुख कपिल पवार यांनी महापालिका मुख्यालयात धाव घेत महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेतली। यावेळी विद्युत विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव त्यांच्याकडे याबाबत विचारणा करून संताप व्यक्त केला। सीसीटीव्ही लावले असले तरी त्यांची देखभाल दुरुस्तीच केली जात नसल्याची बाब या घटनेच्या निमित्ताने उघड झाली आहे। बघितलं असेल कल्याण डोंबिवलीमध्ये ऐतिहासिक तलाव म्हणून ओळखलं जाणारं भगवा तलाव, आज तिथे एक 17 वर्षीय मुलीने सुसाईड केलेलं आहे। 3 हप्त्यापासून बंद होते। हे कॅमेरे बंद असले तर अधिकाऱ्यांना याची कुठल्याही गोष्टीची कल्पना नव्हती। आज ते समजा कॅमेरे चालू असते तर आज त्या मुलींनी जे सुसाईड केलं तर त्याच्यावरती आपण सुरक्षेवरती काहीतरी आळा बसू शकलो असतो की आपण जे सुसाईड करते त्या गोष्टीत तर तिथे आपण आळा बसवला असता त्याच्यावरती। माझा तर आरोप आहे की हा जो त्या 17 वर्षाच्या मुलीचा जो जीव गेलेला आहे हा विद्युत विभागाने जीव घेतलेला आहे। की आज त्या विद्युत विभागाने 3 आठवड्यापूर्वीचे कॅमेरे बंद असते तर ते चालू झाले असते तर आज तिचा जीव नसता गेला। सर्वात प्रथम भगवा तलाव हा आपण एक ठेकेदाराला चालवायला दिलेला आहे, तर त्याचं पण काम होतं की आपण सुरक्षा रक्षक व्यवस्थित आहेत की नाही, कॅमेरे चालू आहेत की नाही हे बघण्याचं, पण त्यांनी कुठल्याही परीक्षेत गोष्टी त्या बघितलेल्या नाहीयेत। का ही तीव्र असेल की सर्वात प्रथम कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी अंतर्गत जे कॅमेरे लागले त्यातले 50% कॅमेरे बंद आहेत। दुसरा मुद्दा, जिथे जिथे गार्डन्स आहेत, तलाव आहेत, हॉस्पिटल आहेत तर त्याचे कॅमेरे सर्वात पहिले आम्ही जाऊन स्वतः चेक करणार की ते चालू आहेत की नाही। ते चालू नसेल तर आम्ही याला प्रशासनाला याचा जाब विचारतो। सकाळपासून स्मार्ट सिटीकडे जातोय, स्मार्ट सिटी सांगते की विद्युत विभाग म्हणजे एक प्रकारचा अधिकारी स्वतःचं काम हे झटकतायत, अंग झटकण्याचं काम करतायत आणि त्याच्यामुळे नागरिक हे वाऱ्यावरती। आज एक लोकप्रतिनिधी असून पण आम्हाला यांच्याकडे अशी उत्तरं मिळतात तर सामान्य लोक नागरिकांना हे लोक काय उत्तर देत असतील। महापौर हर्षाली चौधरी यांनी अधिकाऱ्यांसमवेत काळा तलाव येथे धाव घेऊन तलाव परिसराची पाहणी केली। तसेच तलावाच्या सुरक्षेसंदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्यात। मान्य सदस्य लांडगे साहेब माझ्याकडे आले त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की मॅडम एका मुलीचा आपला भगवा तलाव म्हणजेच काळा तलाव म्हणजेच भगवा तलाव इथे एकीचा जीव गेलेला आहे, त्यासाठी आम्ही खेद व्यक्त करतो। त्या जेव्हा मी पाहणी केली त्यावेळेस मला असं समजलं की ज्यांना आपण टेंडर दिलेला आहे त्या ठेकेदारांनी मेंटेनन्स व्यवस्थित केलेला नाही आहे। त्यांना मी सांगितलं की तुमचे सुरक्षा रक्षक कमी आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे लाईफ गार्ड्स नाही आहेत। आणि त्यानंतर आत्ता सामान्य सदस्य जेव्हा जतीन भाऊ आले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मॅडम इथे बऱ्याच अशा गोष्टी घडतात की त्या आम्ही वारंवार सांगत असतो महापालिकेला की ह्या गोष्टी कमतरता आहेत। आज नागरिकांनी माझ्याकडे कंप्लेंट केलेल्या आहेत की इथे बरेच असे प्रकार घडतात की ते आम्हालाही बघवत नाही। आम्ही जेव्हा इथे फिरायला येतो
जसे त्यांचे जॉगिंग ट्रॅक असतात ते जॉगिंग करत असतात त्यावेळेस त्यांना तो त्रास होतो सर. त्यांच्या कंप्लेंटी भरपूर आलेल्या आहेत माझ्याकडे. त्यावेळेस आता आपण महापालिकेचे अधिकारी बघू शकता ते माझ्यासोबत आहे. मी त्यांना स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे, ठेकेदाराला मी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की तुम्ही ते मेंटेनन्सचं काम करायचं आहे. तुमच्याकडून होत नसेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचा मी आदेश करणार आहे. कमिशनर साहेबांना मी आत्ताही रिपोर्टिंग करणार आहे की तिथे प्रकार जे घडतात आता एका मुलीचा जीव गेलेला आहे आणि त्याच्यासाठी जिम्मेदार म्हणून मी ठेकेदाराला सांगते आहे की तुम्ही आहात त्याच्यासाठी. जर तुम्हाला आम्ही टेंडर दिलेला असतानाही तुम्ही जी सिक्युरिटी घ्यायला पाहिजे होती ती तुम्ही घेतली नाही आहे. यासाठी जबाबदार म्हणून कोण आहे तर हे स्वतः आहे ठेकेदार. मी त्यांना दोषी धरते आहेत. आज त्या मुलीचा जीव जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट घडलेली आहे. हा पॉईंट मला करायचा नाही. आज आमचा हा ऐतिहासिक तलाव म्हणून गाजला जातो. आज कल्याणचा हा आमचा मोतीबिंदू आहे आणि त्या मोतीबिंदूला कुठेतरी डाग न लागला पाहिजे याच्यासाठी मी खबरदारी त्यांना घ्यायला सांगितलेली आहे. जर तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही कॅन्सल, मी त्यांना आत्ताच बोललेलं आहे ठेकेदाराला, तुमच्याकडून मेंटेनन्स होत नसेल किंवा तुम्ही काळजी घेत नसाल तर मी आत्ताच्या आत्ता तुमचा मी तो टेंडर आहे तो कॅन्सल करायला सांगणार आहे. या संबंधामध्ये काय संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करा किंवा अशा काही कारवाई करण्याची तुम्ही मागणी करा? हो, मी सरांशी बोलणार आहे. कमिशनर साहेबांना सांगणार आहे की त्यांची चौकशी करण्यात यावी की हे जे प्रकार घडले तेव्हा त्या ठेकेदारांनी काय काय सिक्युरिटी घेतली पाहिजे होती, काय काय नाही, त्यांच्यावरती चौकशी करून तुम्हाला महापालिकेला म्हणून काय करता येईल ते त्यांनी नक्की करण्यात यावं. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.